लोकसभेत आज केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मांडलेलं अनुसूचित जमाती सुधारणा विधेयक आणि अनुसूचित जाती जमाती सुधारणा विधेयक चर्चेनंतर मंजूर झालं। राज्यसभेत चर्चेनंतर लेखानुदान आणि वित्त विधेयक 2024 मंजूर झालं। पायाभूत सुविधांमध्ये सरकारची गुंतवणूक चांगला परतावा देते असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडल्यानंतर चर्चेदरम्यान सांगितलं। भांडवली खर्चावर भर देत वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या 3-4 वर्षात महत्त्वाची पावलं उचलली असं देखील ते म्हणाले। ही विधेयकं पारित झाल्यानंतर पुन्हा लोकसभेकडे पाठवण्यात आली आणि त्यानंतर राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं। दरम्यान सकाळच्या सत्रात लोकसभेत आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी कामकाजाची माहिती दिली। ग्रामीण जनतेच्या हितासाठी असलेल्या मनरेगा योजनेसाठी पूर्वीच्या सरकारकडून 25 ते 30 हजार कोटी खर्च होत नव्हता। मात्र सध्याच्या सरकारकडून या योजनेसाठी 1,10,000 कोटींहून अधिक निधी खर्च झाल्याचं ठाकूर यांनी सांगितलं। मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केल्याचं त्यांनी सांगितलं।